महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आपण आजचा भाग सुरू करूया। काल आपण बघितलं की आता राजपुत्र त्यांनी सगळे कपडे म्हणजे राजवस्त्र, केसाचं मुंडन सगळं काढलेलं आहे। आपल्या आई वडिलांना तो जा म्हणत आहे, पाठवत आहे। पण हे सर्व करत असतानाही त्यांचा जो आवडता घोडा आहे, जो कथक आणि छन्न, हे मात्र साथ सोडत नव्हते। तेव्हा छन्नाकडे वळून म्हणतात की बाबा तू माझ्याबरोबर कशाला येतो? तेव्हा सांगितलं की बाबा त्या नदीपर्यंत आम्हाला येऊ दे। मग अशा वेळेस या दोघांचा जो काही वाद चालतो ते वादापर्यंत आपण बोलणं जे चालते ते आपण बघितलेलं आहे का? त्याच्या पुढचाच भाग, हे राजपुत्रा, तुमचा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ? एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सहधर्माला सोडून देईन का? त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तुम्ही जाणार आहात काय? आणि तुमची मावशी जिने तुम्हाला लहानाचे मोठे करण्यास कष्टा खाल्ले, तिला जसा एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसे तुम्ही सोडून जाणार आहात का? जी सद्गुणाची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, पती भक्तिपरायण असून तिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुमच्या या पत्नीचा तुम्ही त्याग करणार आहात का? धर्म आणि कीर्तीची सर्वाधिक चिंता करणारे तुम्ही ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच असे यशोधराच्या त्या लांडग्या बाळाला सोडून जाणार काय? आणि स्वामी, तुमचे आप्त नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असेल तरी हे अन्नदात्या तुम्ही मला सोडून जाणार नाही असं मला विश्वास आहे, कारण तुमचे चरण हेच माझे आश्रयस्थान आहे। अशा प्रकारे माझे अंतःकरण तुमच्यासाठी होरपळून निघत असताना तुम्हाला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही। आपल्या सिद्धार्थच्या आई वडिलांचे वर्णन केलेलं आहे, त्यांच्या पत्नीचं केलेलं आहे, मुलांचं केलेलं आहे, त्यांचं सगळं वर्णन करून आणि तुमचा जो धर्म आहे तो धर्म म्हणजे आई वडिलांची सेवा करणं हा जो धर्म आहे, हे धर्म सोडून तुम्ही अरण्यात जात आहात का? बरं, हे सर्व जरी करत असलं तरी एक सेवक म्हणून माझं अंतःकरण होरपळून निघत आहे। माझं सगळं जीवन हे तुमच्या चरणाशी आहे आणि मला एकटा अरण्यात सोडून तुम्ही परत नगरात जाऊच शकत नाही। तुमच्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुमच्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तुम्ही सांगता, पण ते कोण खरे मानीन आणि त्यावर विश्वास ठेवी? छन्न पुढे म्हणाला, असे निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिटकून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजाला ते पटणार नाही। जो नेहमी प्रेमळ असतो, जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभत नाही। म्हणून आपण मागे फिरा आणि माझ्यावर दया करा। पुन्हा तो छन्न त्यांना म्हणतो की तुम्ही मला असं सांगत आहात की तुम्ही परत गेल्यावर काय करा? माझी बदनामी करा। माझी बदनामी अशा रीतीनं त्या ठिकाणी रंगवा की माझ्याविषयी त्यांच्या मनामध्ये द्वेष होईल। तेव्हा छन्न म्हणतो, निर्लज्ज मनाने मी अशी जीभ टाळ्याला चिटकून असं मी बोलणार का? आणि समजा बोललो तरी महाराजाला ते कधी पटणार नाही, कारण जो नेहमी प्रेमळ असतो, दयावान असतो, सर्वावर प्रेम करणारा असतो, अशा विषयी मी बदनाम करणारं वक्तव्य कसं काय करू? दुःखाकुल छन्नाचे हे शब्द ऐकून हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाला म्हटले, छन्ना, माझे वियोगाचे दुःख सोडून दे। अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे। प्रेमामुळे मी माझ्या आप्त नातलगाला सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडेल। ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला,
ती आज कुठे आहे? पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र येऊन बसतात आणि नंतर एकमेकापासून दूर जातात, तसे प्राणी मात्राचा सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. ढग जसे जवळ जवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात, तशीच प्राणी मात्राची दशा आहे, त्याचा वियोगही अटल आहे. आणि याचप्रमाणे हे जग एक दुसऱ्याची वंचना करीत गतिमान होत असते. म्हणून संयोग काळात हे माझे ते माझे असे म्हणणे भयावह असते. मग सिद्धार्थ त्या दुःखाकुल छल्लाला समजावून सांगतो की बाबा, हे जे वियोग आहे हे किंवा निरोप आहे, हे कधी ना कधी अटळ आहे. जे माझे आप्त आप्त म्हणतो ते आप्त मी जरी आज त्यांच्यापासून समजा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी परत आलो, तरी मृत्यू ते माझ्यापासून काय करणार आहे? अलग करणारच आहे. ज्या मातेने मला जन्म दिला ती माता आज कुठं आहे? तर अशा रीतीने पक्षी असो प्राणी असो यांचा शेवट हा ठरलेला आहे. कधी ना कधी वियोग हे ठरलेलाच आहे. म्हणून तू मला काही थांबू नको असं सिद्धार्थ त्या छन्नाला म्हणतो. आणि याच प्रकारे हे जग एक दुसऱ्याची वंचना करीत गतिमान होत आहे. संयोग काळात ते माझे हे माझे म्हणणे भयावह असते. आणि म्हणून या ठिकाणी मला एक उपदेश किंवा एक संदेश द्यायचा वाटतो की या जगामध्ये आल्यानंतर जगणं तर मरणं तेवढ्याच काळामध्ये हे माझं ते माझं म्हणणं बरोबर नाही. कारण शेवटी आपल्यासोबत काहीच येणार नाही. म्हणून चांगले कर्म पुण्यकर्म करत राहणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्या अर्थी हे असेच आहे, त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा तू शोध करू नकोस, परत जा. आणि तुझ्या प्रेमामुळे तुझ्या मनाने ऐकलेच नाही तर परत ये. माझ्याशी अधिक काही न बोलता कपिल वस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा, कारण त्याचा निर्धार दृढ आहे. तर अशा रीतीने हे माझ्या मित्रा, तू आता शोक करू नकोस, तू दुःख करू नकोस, तू परत जा. आणि एवढं करूनही जर ऐकलं नाही तर परत ये, त्या तिथं जा, तिथल्या लोकांना तू समजावून सांग. अशा रीतीने सिद्धार्थ त्या छंदाला म्हणतात. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून उमदा कथक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टप टप उष्ण अश्रू डाळले. जेव्हा छन्न सिद्धार्थाला म्हणत आहे, त्या कथकला असं लक्षात आलेलं आहे की आपला मालक आता काही परत येणार नाही. म्हणून तो सिद्धार्थाच्या पायाजवळ जातो आणि त्या ठिकाणी 2 अश्रू त्याच्या पायावर टाकतो. ज्याची बोटे एकमेकाशी जुळली होती, ज्यावर स्वास्तिकाचे शुभ चिन्ह होते आणि त्यांचे तळवे मध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कथक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखे ते त्यांना म्हणाले, अश्रू ढाळू नकोस कंथका, आवरते अश्रू, तुझ्या कष्टाचे तुला लवकर फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणले तेव्हा गौतमाच्या काश्य वस्त्रामध्ये असलेल्या रूपाला नमन केले. कंथक आणि छन्न याचा निरोप घेऊन आपल्या मार्गाने तो जाऊ लागला. अशा रीतीने स्वतःच्या राजाची तमा न बाळगता परिवर्जकाच्या वेशामध्ये जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला. आता त्याला जाणवलं की आता सिद्धार्थ काय परत येणार नाही. तो परत येऊ लागला, परंतु येत असताना त्याच्या मनात असा विचार आला की आपल्या राजाची त्याने सीमा बाळगली नाही. परिवर्जकाच्या वेशामध्ये तो चाललेला आहे. आपला मालक जो राजपुत्र होता, सुख वैभवामध्ये राहत होता, तो आज एक भिक्षुक म्हणून चाललेला आहे. हे बघून छन्नाला अतिशय दुःख झालं आणि त्याने मोठा आक्रोश केला, हंबरडा फोडला आणि जमिनीवर तो लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो जोराने ओरडला. आपल्या बाहूने कंथक घोड्याच्या गळ्यात हात टाकले आणि निराशाने भग्न हृदय होऊन तो परत आपल्या मार्गाला लागला. पुन्हा पुन्हा त्या सिद्धार्थाच्या दिशेने वळत होता, जोरजोराने आवाज करत होता,
पण सिद्धार्थ काही मात्र त्याच्याकडे लक्ष दिले नाही। तेव्हा त्या छन्नाने त्या कथकाच्या गळ्यामध्ये आपले हात टाकले आणि तो परत आला। मार्गात तो कधी कधी आपल्याशीच विचार करत राहील, कधी अडथळे तर कधी जमिनीवर पडे आणि अशा रीतीनं विदीर्ण हृदयाने स्नेहविग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर नाना तऱ्हाच्या गोष्टी स्वतःशीच करीत जात राहिला। आपण काय करीत आहोत त्याला भानच राहिले नाही। तर अशा तऱ्हेनं छन्न सगळं विसरून, सगळं देहभान विसरून तो आपण काय करत आहोत हेच त्याला माहीत नव्हतं। तर अशा एका बेहोश अवस्थेमध्ये तो आपला परत आलेला आहे। छन्न परतला। मालकाच्या अशा रीतीने अरण्यात गेल्याने दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखी मनाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता। त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की तो ज्या रस्त्याच्या कंटकासह एका रात्रीत पार करत असे त्या अंतराला आपल्या स्वामीच्या वियोगाच्या चिंतेमुळे संपण्यास त्याला 8 दिवस लागले। कंटक घोडा जरी मोठ्या धैर्याने चालत राहिला तरी तो अगदी गलित गात्र व निस्तेज झालेला होता। जरी तो अलंकार भूषणाने सजवलेला होता तरी आपल्या बरोबर आपला धनी नाही म्हणून तोही अगदी तेजहीन दिसत होता। जेव्हा परत आले तेव्हा दोघेही दुःखी होते। कथकही दुःखी होता आणि छन्नही दुःखी होता। जो प्रवास ते एका रात्रीत करायचे त्या प्रवासाला त्यांना किती लागले? 8 दिवस लागलेले आहेत। ज्या वेगवेगळे वस्त्र, वेगवेगळे दागिने त्या कथकला सजवले होते, पण एवढं सजूनही तो मात्र निस्तेज वाटत होता, कारण तोही आपल्या मालकाच्या दुःखामध्ये होता। शेवटी ते कपिलवस्तूला येऊन पोचले। कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होते। ते दोघेही कपिलवस्तूला प्राणहीन शरीराप्रमाणे पोचले। नगरीमध्ये जरी कमळाच्या ताटवाने भरलेले जलाशय होते व फुलांनी बहरलेले वृक्ष होते, परंतु नागरिकाची मने खिन्न होती। निस्तेज चेहऱ्याने अश्रू ढाळी त्या दोघांनी जेव्हा शहरात प्रवेश केला तेव्हा शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले। जेव्हा लोकांनी ऐकले की छन्न आणि घोडा कंटक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलित गात्रस्थित परत आले तेव्हा तर त्यांनी ढसाढसा अश्रू ढाळले। तर अशा दुःखमय परिस्थितीत तो आपल्या कपिलवस्तू नगरीमध्ये पोहोचला। जेव्हा बघतो तर काय, सगळी नगरी अतिशय दुःखमय झालेली होती। आणि जेव्हा त्यांनी बघितलं की छन्न आणि कथक हे आपल्या मालकाविना परतलं तेव्हा सगळी जनता, सगळे नागरिक ढसाढसा रडू लागले होते। कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा व राजाचा कुलदीपक? असे आवेशाने म्हणत व अश्रू ढाळत लोक छन्नाच्या मागोमाग रस्त्याने जाऊ लागले। गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य होय आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती आमच्यासाठी नगरीच होय। गौतमाशिवाय या नगराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण नाही। इतक्यात राजपुत्र आला असे हर्षवर्धन काढत नगर युवती रस्त्याच्या बाजूला खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या, परंतु जेव्हा घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या। तर अशा प्रकारचं दुःखमय वातावरण त्या ठिकाणी दिसू लागलं। का घोडा आला तर काही जणांना वाटलं की बाबा राजपुत्र आला, मग काही युवती अत्यंत खुश झाले, गर्दीतून बघू लागले, परंतु रिकामा घोडाच आहे। तेव्हा दुःखी कष्टाने त्यांनी आपले दार खिडक्या बंद केलेले आहेत। त्याच्यानंतरचा भाग आहे शोकाकुल कुटुंब। शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती। त्यांना आशा वाटत होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला समजावून घरी परतण्यास भाग पाडील। राजाचा अश्व शाळेत शिरताच कंटक आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळला। राजाच्या अंतपुराच्या जवळपास आलेले लोक आपल्या मनासीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंटक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा।
आणि पूर्वी दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया आता हर्षाने डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आला, परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंटकच त्यांना दिसला. कंटकाने असं वाटलं की आपले दुःख आणि राजपुत्र आला नाही म्हणून तो अगदी जोराने किंकाळला, परंतु लोकांना असं वाटलं की सिद्धार्थच पुन्हा परत आला की काय. पण जेव्हा तो दिसत नाही तेव्हा सगळे रडू लागले, मूर्छित होऊ लागले, बेहोश होऊ लागले. जो अजान बाजू आहे, ज्याची सिंहासारखी डौलदार चाल आहे, वर्षभाच्या डोळ्यासारखे त्याचे सुंदर डोळे आहेत, ज्याची अंगकाठी सोन्यासारखी पिवळी धमक व त्याची छाती रुंद, आवाज दुदंबी आणि मेघगर्जनेसारखे आहे, अशा वीर पुरुषांनी वनातील आश्रमात राहावे का? लोक म्हणू लागले की जो अजान बाहू आहे, ज्याची चाल सिंहासारखी डौलदार आहे, वर्षभासारखे डोळे त्याचे सुंदर आहे, वर्षभ म्हणजे बैल, एवढे डोळे त्याचे सुंदर आहेत, त्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी आहे, आवाज मेघगर्जनासारखा आहे, असा वीर पुरुष त्या आश्रमात राहावे का? जो सर्व गुण संपन्न वीर पुरुष आपल्यातून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी आता राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झालेली आहे, ज्याची बोटे सुंदर स्नायूने जोडलेली आहेत. नीळ कमलासारख्या दिसणाऱ्या, सध्याच्या चक्र चिन्ह धारण करणाऱ्या त्याच्या या सुकोमल 2 पायाने त्या खडकाजवळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल? ज्याच्या शरीराला उंची प्रावरणे, सुगंधी अत्तरे, चंदनाने सजवलेल्या प्रसादाच्या गच्चीवर राहण्याची योग्यता आहे, तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी, वारा व ऊन पावसाच्या माऱ्यामध्ये छत नसलेल्या अरण्यात कसा बरा राहू शकेल? जो अतिशय सुंदर आहे, नीळ कमळासारखा त्याचा देह आहे आणि त्याचे पाय कसे आहेत? अतिशय सुकोमल आहे. अशा सुकोमल पाहिल्यावर तो या खडकाळ अरण्यामध्ये कसा चालू शकेल बरे? ज्याने नेहमीच उंच वस्त्र प्राधान केलेले आहे, नेहमीच अत्तर सुगंधित वस्त्र त्यांनी राहण्याचं म्हणजे राहत होता, थंडी, वारा, पाऊस याच्यापासून संरक्षण करणारे त्याच्यासाठी महाल होते, हे सोडून तो या अरण्यामध्ये कसा राहू शकेल असा त्यांना प्रश्न निर्माण झाला. ज्याला आपले कुटुंब, शील, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान होता, जो नेहमी दान देण्यात सिद्ध असे पण घेण्यास नसे, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा फिरू शकेल? ज्याला आपल्या कुटुंबाची चिंता होती, आपल्या सामर्थ्याची चिंता होती, आपल्या सर्व तारुण्याच्या सौंदर्याचा त्याला अभिमान होता, तो नेहमी लोकांना तो देत राहिला, आज मात्र तो दुसऱ्याकडे भिक्षा मागत कसा फिरू शकेल असाही प्रश्न त्या लोकांमध्ये निर्माण झाला. जो स्वच्छ सुवर्ण शय्येवर झोपत असे, ज्याच्या वाद्यवृंदाला नादमाधुर्याने जागे केले जात असे, तो माझा तपस्वी उघड्या जागेवर केवळ एक वस्त्र पसरून कसा काय झोपेन? हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तिथल्या स्त्रिया एकमेकांच्या गळ्यात घालून रडत होत्या. थरथरणाऱ्या वेली अशा फुलातून मध्य घालतात तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा डाळत होत्या. नंतर यशोधराला आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली हे विसरून जाऊन दिडमूड अवस्थेत तिने धरणीवर अंग टाकून दिलेले आहे. प्रत्येक जण आता रडू लागला. एवढा चांगला जो सुवर्ण शय्यावर म्हणजे पलंगावर गादीवर झोपत होता, तो आता फक्त एका वस्त्रावर कसा काय झोपू शकेल? आणि एवढे वेळापर्यंत यशोधरा जिने सिद्धार्थाला जायची परवानगी दिली होती ती विसरून तीही अतिशय बेहोश अवस्थेमध्ये धरणीवर तिने अंग टाकून दिलं. मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले आहे. आपल्या धर्मपत्नीला आपल्या नवीन जीवनक्रमाची भागीदारी करायला पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची लालसा नाही. माझी एकच इच्छा आहे का माझा प्रिय पतीने मला लोक किंवा परलोकी एकटीला मागे ठेवून जाऊ नये. त्यांनी मला कसं काय सोडून गेलं बरे? मला स्वर्गाची इच्छा नाहीये.
मला ते जंगलात असो अरण्यात असो त्या ठिकाणी त्यांनी मला न्यायला पाहिजे होतं असं यशोधरा स्वतःशी म्हणत आहे. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या आपल्या पतीच्या मुखाकडे पाहण्याची अधिकारिणी मी जर नसेल तर या बिचाऱ्या राहुलचा आपल्या पित्याच्या मांडीवर खेळण्याचा अधिकार नाही का? हाय रे देवा, त्या वीर पुरुषाचे अंतःकरण किती निष्ठुर आहे, किती कठोर आहे. शत्रूलाही मोहित करीन अशा बोबड्या बोलाच्या या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल? ठीक आहे, मला सोडून जाईल, पण त्या बोबड्या बोलाने सगळ्याला वेळ लावलेला आहे. त्या छोट्या बाळाला सुद्धा तो कसा निष्ठुर झालेला आहे, कसा सोडून गेलेला आहे अशी यशोधरा आपल्या मनातल्या मनात म्हणत आहे. खरेच माझे हृदय देखील खरोखर मोठे कठोर आहे, अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे. कारण माझ्या स्वामीच्या अरण्यात जाण्याने आपले सर्व राजवैभव एखाद्या पोरक्यासारखे सोडून देऊन गेले असताना त्या हृदयाला तडा गेला नाही. मग मी काय करू? आता मला माझे हे दुःख असह्य झाले. एवढे वेळ जी स्तब्ध असलेली यशोधरा आता मात्र ती दुःखी झाली. ती म्हणलेली, खरंच त्यावेळेस माझं जे हृदय होतं ते कठोर झालं होतं का? त्यावेळेस माझ्या हृदयाला का तडा गेला नाही? आणि आता हे माझं दुःख हे मला असह्य होत आहे. अशा तऱ्हेने दुःखाने बेफाम होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. सभोवता जरी ती संयमशील असली तरी तिच्या दुःखद स्थितीने तिच्या मर्यादेचा बांध फुटला होता. अशा प्रकारे दुःखाने दीडमूड होऊन मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरा पाहून सर्व स्त्रिया देखील मोठमोठ्याने वरडू लागल्या आणि मोठाल्या कमळावर पावसाच्या सरीचा मारा व्हावा तसा अश्रूच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावरून वाहू लागल्या. मग अशा तऱ्हेनं ही यशोधरा अतिशय शोकमग्न झालेली आहे. मनात स्वतःच्या मनाला ती प्रश्न विचारत आहे आणि दुःखाचा भार एवढा झाला की ती तिथे बेशुद्ध पडलेली आहे. त्यावेळेस महालामधल्या इतर स्त्रियाही जोरजोराने रडत होत्या, आपल्या अश्रू ढाळत होत्या. छन्न आणि कंथक परत आले हे ऐकून आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजताच दुःखित होऊन राजा शुद्धोधनाच्या मनावर फार मोठा आघात झाला. दुःख विवळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून तो जोरजोराने रडू लागला. आता शुद्धोधनही त्यालाही दुःख असह्य झालं, तोही रडू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला, मंदिरात गेला. त्याने तिथे प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून त्यांनी आराधना केली. अशा प्रकारे ईश्वरा, कधीतरी आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा आपले दिवस कंठू लागलेले आहेत. आणि या ठिकाणी पहिला खंड या ठिकाणी संपलेला नाही. पहिला भाग संपलेला आहे. भाग दुसरा, कायमचा ग्रहत्याग, हे उद्या बघूया. जय भीम, जय संविधान, जय भारत.